माझ्या आईचा वाढदिवस. तर आईचं काय करायचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आई काय आता बोललो तुम्हाला जस्ट पाऊस किती येतो बघा. आणि हा पाऊस बघा हा आमच्या खाबादेवी गावचा समुद्र किनारा आपल्या घराच्या पुढे आलं. ही एंट्री मंदिराची समोर मंदिर दिसेल. तर मंदिरातून जाऊन आलो तुम्ही घरी, पूजा केली आहे घरी. आमच्या गावचा विकास इकडनं कार येऊ शकते ना बाईक येऊ शकते. म्हणून आपण आता निघालो नाही. मला बसची देवळात बघतोय खाडी पूर्ण लाल झाली आणि पूर्ण भरली आहे स्टिमानी. तर शिवांग आणि बघतोय शिवांचे ब्लॉग. तर घरी जाऊन आम्ही आलो होतो आईला घेऊन चेकअपसाठी रुटीनच्या. झोमॅटोवर मध्ये ऑर्डर केली, बाहेर जात नाही कारण आई ते जायचं होतं खरं म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये. खिचडी असते तर हॅलो नमस्कार सर्वांना. तर शुभ सकाळ. वाजलेत ऑलमोस्ट 10 आणि आज आहे माझा आणि माझ्या आईचा वाढदिवस. तर आईचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आई काय बाहेर पडू शकत नाही आहे. म्हणून मी आता जातो आहे आमच्या गावच्या मंदिरामध्ये म्हणजे श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कालिकेच्या मंदिरामध्ये. आणि घरीसुद्धा पाया पडून येतो आहे. आईला यायला जमलं नाही म्हणून मीच जातो एकटा. आणि पाऊस खूप जास्त म्हणून कार घेऊन जातो आहे. तर हेच दाखवायचं तुम्हाला आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवसामध्ये म्हणजे माझ्या आणि माझ्या आईच्या वाढदिवसाच्या दिवसामध्ये काय काय घडतंय ते. म्हणून हा ब्लॉग करतोय. करणार नव्हतोच कारण खूप जास्त पाऊस आहे, पॉसिबल नव्हतं सगळं ब्लॉग वगैरे करणं. पण करतोय. आता निघालोय घरी. खूप जास्त पाऊस पडतोय बघा, खूप जास्त पाऊस आहे. आणि एवढंच आहे तुम्हाला दाखवलं होतं मंदिरामध्ये गेल्यानंतर. थोडाफार निसर्ग बघा, कोकणातला पाऊस आणि कार ड्राईव्ह सोबत निसर्ग आणि माझा वाढदिवसाचा पाऊस. बघा किती पाऊस आहे. आता बोललो तुम्हाला जस्ट पाऊस किती येतो बघा. आणि हा पाऊस बघा काय पडतोय रत्नागिरीमध्ये. ऑलमोस्ट आज 4 दिवस झाले आहेत आणि पाऊस पडतोय, कंटिन्यू पाऊस पडतोय. तर ही काहीची परिस्थिती आहे रत्नागिरीमधली. पावसाची आणि हा आमच्या काळबादेवी गावचा समुद्र किनारा आपल्या घराच्या पुढे आलोय. मंदिरात जातोय आणि रस्त्यावर पूर्ण पाणी भरलंय. खूप जास्त पाऊस पडलाय इकडे सगळीकडेच. समुद्र पण उसळलाय दिसतोय तुम्हाला काय माहित नाही, बारीक बारीक दिसतोय. चला जाऊया मंदिरामध्ये आता आपण. ही एंट्री मंदिराची समोर मंदिर दिसेल. रामसप्ताहाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेलच ब्लॉगमध्ये माझ्या. काय रामसप्ताह सुरू होतीलच नेक्स्ट मंथमध्ये. चला जाऊया मंदिरात. आपण आता मंदिरात बसलो आहे. जरा थोडा वेळ प्रार्थना करतो आता आणि निघूया आपण. मान्सून मधला आमचा मंदिराचा परिसर. रामसप्ताह सोहळ्यामध्ये तुम्हाला हेच काहीचं बघायला मिळणार आहे आता. मस्त एकदम सुंदर. चला आता कालिकी मातेच्या देवळात जाऊया. हे कालिका मातेचं मंदिर हे सुद्धा बघितलं असेल तुम्ही रामसप्ताहाच्या ब्लॉगमध्ये. झालं दर्शन घेऊ आणि हा निसर्ग काळबादेवी समुद्र किनाऱ्याचा आणि खाडी किनाऱ्याचा. चला आता जाऊया. A few minutes later. तर मंदिरातून जाऊन आलो तुम्ही घरी, पूजा केली आहे घरी. आणि खूप जास्त पाऊस आला आहे, पूजा करायला घेतली मी. आणि भिजलोय सुद्धा. घाम खूप होतो इकडे.
तर आता निघतोय आपलं गाडी पार्क केलेली आपल्या दत्त मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथून जायचं आहे भैरी मंदिरामध्ये आणि तिथून घरी. तर चला जाऊया आता दत्त मंदिरामध्ये आणि त्याच्या आधी तुम्हाला आता आमच्या गावचा विकास दाखवतो कसा आहे तो बघा तुम्ही स्वतःच. गावचा विकास किती झाला आहे आमचा तो गेल्या म्हणजे मी जन्मल्यापासूनचं एज रिव्हील नाही करत पण तुम्हीच बघा किती विकास झाला आहे एवढ्या वर्षामध्ये. बघा आमच्या गावचा विकास. ना तिकडनं कार येऊ शकते, ना बाईक येऊ शकते, ना माणूस कोणता चालून येऊ शकतो. आमच्या गावचा विकास आहे गेल्या आम्ही जन्मल्यापासूनचा. ही कंडिशन आहे गावची आणि सगळं पाणी जाते खाली. काय होणार आहे गावचं काय माहिती. चला जाऊया फरक. तर आता घरातून पाया पडून तिथे बत्ती वगैरे टाकून पूजा करून आणि दत्त मंदिरात पाया पडून आपण आता निघालो रत्नागिरीला बहिणीच्या देवळात जायचं आपल्याला आणि इथून आपल्याला जायचं आहे घरी. तर त्याच्यानंतर आपण संध्याकाळी कंटिन्यू करू ब्लॉग कारण संध्याकाळी काल रात्री तर केक कटिंग करून झाला आहे 12 वाजता आणि आज रात्री बघू काय असेल प्लॅन संध्याकाळी कारण आईला नाही बाहेर जाता येणार नाही आणि आपणच काहीतरी घरी आणून करू सगळं सेलिब्रेट. चला जाऊया भैरीच्या देवळामध्ये. चला बघताय खाडी पूर्ण लाल झाली आणि पूर्ण भरली आहे आणि तो समोर दिसतोय तो आपला गाव आहे. दुर्कट दिसेल कारण पाऊस खूप जास्त पडतोय आणि या साईडला पण बघू शकतो तुम्ही काय कंडिशन आहे ती पावसाची. पूर्ण लाल भडक कलर आहे खाडीचा कलर. या साईडला खूप दिवसांनी आलो आणि सगळ्या मच्छीच्या नौका दिसत आहेत तुम्हाला. त्या सगळ्या आता पावसामुळे बंद आहेत पॅक करून ठेवलेले आहेत सगळ्या. 20 minutes later. आला आपण आता मंदिरात. तर मंदिरातलं दर्शन तर झालंय आणि तिचा फोन आलेला. तिला 2 गोष्टी सांगितल्या आणायला मला. शिवांचं औषध एक आणायचं आणि दुसरी एक गोष्ट आहे तर ती घेतो आणि घरी जातो. मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे म्हणून मी पण मंदिरामध्ये गेल्यानंतर फोन वगैरे नाही जास्त यूज करत त्याच्यामुळे नाहीच केलं आतमध्ये शूटिंग. बाकीच्या वेळेस तुम्ही बघितलं असालच. आणि मंदिरामध्ये कामसुद्धा चालू होतं. श्रावण येतो आहे म्हणून ते कामसुद्धा चालू होतं. तर आता ती थोडीशी 2 कामं करतो दिदीने सांगितलं नाही आणि मग डायरेक्ट घरी जातो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता संध्याकाळी. तर आता तुम्हाला ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो कंटिन्यू होईल तर संध्याकाळी बघायला मिळेल. तर चला आता भेटू आपण संध्याकाळी. A few hours later. तर शिवांग आणि मी बघतोय श्रीमानचे व्लॉग. तो लिजनचा जो डिव्हाइस आहे नवीन आणणार आहे त्याने तो बघतोय शिवांग. हा बघा. आणि आता आईला परत डॉक्टरकडे चेकिंगसाठी घेऊन जायचं आहे. बघितलं नाटकी त्याची. तर घरी जाऊन आम्ही आलो होतो आईला घेऊन चेकअपसाठी रुटीनच्या. शिवांग दवाखान्यात मस्ती करत होता म्हणून त्याला बाहेर घेऊन आलो परत गाडीला. बघा इकडे सुद्धा मस्तीच चालू आहे ती बघा. माकड उड्या. बसलोय गाडीत आई पप्पांची वाट बघतोय. दिदी आहे आतमध्ये. तर झालं की निघू इथून. हा नसता तर मी पण आतमध्येच असतो. झोमॅटोवरनं तर ऑर्डर केली बाहेर जात नाही कारण आईचं ते आणि पप्पांचं ऑपरेशन झालंय म्हणून. आणि शिवांग डान्स करतोय. विक्षी गोळी हवी का विचारतोय तुम्हाला. बड्डे कोणाचा आहे.
मंडळाचा पण मजा असणार मग या फुडीनेच आता काम राहिली खरंच आता फुडी का पण बस झालं तर आता झाले ओवाळणी वगैरे घरीच केलं आहे सेलिब्रेट. आता आईच्या प्रॉब्लेममुळे म्हणजे तिचं ऑपरेशन झालं आहे, जास्त कुठे बाहेर नाही जायला सांगितलं आणि बाहेरचं खायला सुद्धा नाही सांगितलं आहे, पथ्य आहे त्याच्यामुळे. तर आता ओवाळणी वगैरे झालं, केक कट करून झालं, बघितलं तुम्ही शिवांगी आणि आईने कट केला आहे केक. तर या ब्लॉगमध्ये आता पुढे जेवणार आणि झोपणारच आहे, त्याच्यामुळे पुढे काय कंटिन्यू करत नाही. हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझा पूर्ण वाढदिवस, माझ्या आईचा वाढदिवस बघितला आणि जास्त असं मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट नाही केलं, त्याचं कारण मेन्शन केलं आहे या ब्लॉगमध्ये. तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत. पिल्लेन बाय, काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट, आज आम्हाला जायचं होतं खरं म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये, कारण आमच्याकडून आज जिकडे जे अन्नदान असतं म्हणजे खिचडी असते तो प्रसाद आमच्याकडून होता आज. यावर्षी बड्डेला ठरवलं होतं मी, पण जायला नाही मिळालं. यावर्षी नक्की पुढच्या वर्षी जाऊ गणपतीपुळ्यामध्ये, अभिषेक वगैरे नक्की करू. तर एवढंच सांगायचं होतं म्हणून बोलत आलं होतं. ਬੰਦਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਵਿੱਚ ਸਭ ਕੁਝ ਹੀ ਗਵਾਵੇ, ਪਰ ਇੱਕੋ ਇੱਕ ਮਾਂ ਉਹਦਾ ਦਿਲ ਨਾ ਦੁਖਾਵੇ। ਮੈਂ ਚਾਹੁੰਦਾ ਹਰ ਜਨਮ ਤੂੰ ਹੋਵੇਂ ਮੇਰੀ ਮਾਂ, ਇਸ ਗੱਲ ਤੋਂ ਨਾ ਕਰ ਦਵੀਂ ਮੈਨੂੰ ਕਿਤੇ ਨਾ। ਮੈਨੂੰ ਪਤਾ ਮੈਂ ਵੀ ਤੈਨੂੰ ਬੜਾ ਤੰਗ ਕਰਦਾ, ਪਰ ਛੱਡ